नमस्कार मंडळी, केम छ मजामा? तर आम्ही पण मजामा. तर चला, तर आज आहे नाश्त्यात इडली आणि चटणी. तर आज साप्ताहिकचा पुरेपूर आनंद उचलायचा आहे, त्यामुळे इडली चटणी खायला तयार आहे. तर हे बघा, जागोचा मित्र आलाय घरात जागोच्या अंगावर फुगा फोडायला. तर फोड. आय 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 फोडला बघा फुगा यांना. पाणी पाणी टाकले बघ सगळे, खाली खाली पाणी पाणी झाले बघा. आता हे बघ, हे दोघांना वॉर्निंग आहे, पाणी मी घरात ठेवायचं नाही. जागो बघा सगळा ओल्ला झालेला आहे आणि आता याला आंघोळीला पाठवत आहे. मम्मी याची सारखी ओरडते याला. जागोचा मित्र बघा पळून गेलेला आहे. इथं जागो शावरने आंघोळ करतोय, आवाज बघा कसा काढालाय. तर जागो आज पाणी पंचमी खेळून आलाय, कारण की आमच्या इथं रंगपंचमी असत्या आणि रंगपंचमी किती तारखेला आहे? 19 तारखेला आहे. तर आज नुसतंच धुलीवंदन आमच्या इथं खेळत नाहीत कोल्हापुरात. तर पाणी पंचमी खेळून आलाय. त्याच्यापेक्षा कमी हाईटच्या पोरानं भिजून आलाय जागो आणि आता घरात येऊन नाश्ता करायला. तर काय स्पेशल जागो? इडली चटणी आवडते ना तुला? आणि ह्या बघा इथं आमच्या मॅडम नाश्ता करत आहेत. कसा झाला इडली? मी पीठ मळलं होतं त्याचं. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. कशी झाल्या? घाबरता का तुला? बोल की, बोल बोल. तुमच्या बोलण्यावरूनच कोणी पीठ मळलं होतं का दळलं होतं? दळला होता. तुला काय मळलं होतं ऐकायला आलं का? का 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 पोट भरून का? अजून आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत. तर आता निघालोय नवीन घराकडे, नवीन फ्लॅटकडे. रेंटवर कोणतरी सर येणार आहेत, तर त्यांना भेटायला चाललोय. स्वातीची वाट बघालोय. 10 मिनिटं झाले, ऊन पण कडक तापलंय, पण ही स्वाती काही येईना झाल्या. ये ग. तर आता ही आली की आम्ही निघतो लगेच. तर आम्ही आता निघालेलो आहोत फ्लॅटकडे आणि माझ्यासाठी ह्यांना उन्हामध्ये वाट बघावी लागली, त्यासाठी सॉरी. ओ ऐकलत का? सॉरी सॉरी बर का. इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळतंय ना का मराठीत सांगू? मराठीत पण सांग, आता इंग्लिश नाही सांगितलं. कृपया करून माफी असावी. बर बर बर. हा बरं ठीक आहे. तर हे पहा, आम्ही आलेलो आहोत फेविस्टिक घ्यायला, कारण जे तोरण लावलं होतं वास्तुशांतीच्या दिवशी ते निघालेलं आहे. म्हणजे त्याचा गणपती जो आहे तो निघालेला आहे, त्याला चिटकवण्यासाठी फेविस्टिक घेत आहेत. फायनली भेटलं इथं. तर फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या फ्लॅटच्या इथे. पाहू शकता बिल्डिंग. आणि बघा, ही आमच्या फ्लॅटच्या खालचं सगळं बेसमेंट आता तयार झालेलं आहे. पाहू शकता या पद्धतीने ही सगळी पार्किंग होणार आहे. आम्ही आमची पार्किंग सेपरेट घेतलेली आहे इथे. आणि हे ह्या बिल्डिंगला ग्रीनरी केलेली आहे, थोडे झाडं लावलेली आहेत. आणि इथं पण एक बिल्डिंग इमारत होणार आहे आता लवकरच. आणि इथं एक इमारत चालू आहे, पाहू शकता. मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला दाखवलेलं आहे एकदा. आणि ही आमची बिल्डिंग. आता रेंटवर द्यायचं तर लांब बिल बघायला लागलेत किती आलंय आतापर्यंत. 1 महिन्याचं, 1 किंवा 2 महिन्याचं असेल. तर हे आहेत
मीटर सगळ्यांच्या खालीच लावलेले आहेत, नंतर बॉक्स लावतील ना. जेव्हा हे दार बघतोय मला खूप आनंद होतोय, कारण आपल्या हक्काचं फ्लॅट झालेला आहे आता. आणि इथं आम्ही फेविक्विक घेतलं, कारण की हे बघा हे जरा गणपतीचं ते निघालेलं आहे, तर त्याला आता चिटकवायचं आहे. तर आता स्वाती ही आमची लिफ्ट. आता आम्हाला तर काही लिफ्टची जास्त गरज पडणार नाही. फर्स्ट फ्लोअरवरतीच आहोत आम्ही. व्यवस्थित चिटको. तर इथं फेविक्विक लावायचं काम चालू आहे. म्हणजे एकदा हे आता चिटकलं मस्त लवकर निघणार नाही असं आहे. संपलं का? मग 5 रुपयामध्ये काय तुम्हाला बकेट भरून पाहिजे होय? तेवढंच असतंय. धरून ठेवा थोडा वेळ. ओके. परत हालचाल करू नका. परत हालचाल करायची नाही स्वाती. अरे फेविस्टिक लावले आपण, एवढं नाजूक नसते फेविस्टिक. फेविक्विक स्टिक काय म्हणतो, फेविक्विक. संपा. तर घराला बेल नाहीये, म्हणजे फ्लॅटला बेल नाहीये, त्यामुळं बेल बघायला गेलेत आता साहेब. बघूयात बेल भेटते का नाही. बेल असणं गरजेचं आहे, कारण कोण घरात आलं तर कळणार कसं, त्यासाठी घेणं आवश्यकच आहे. भेटली बघा बेल. कसा आवाज करते? टिंग टॉंग. 130. काय म्हणला? दादानं म्हटलं बिल बॉक्स मध्ये घालून द्या आणि बिल तुम्ही द्या. मी बिल द्यायचं? मग आता एवढं मोठं बिल मी दिलंय की तेवढं पण जमत नाही काय? मी काय तुम्ही काय एकच आहे. कुठं फोन केलं तरी एकच आहे. माझ्याकडून जरी गेलं काय तुमच्याकडून शब्द मारले की संपला, नवरा संपला आहे का नाही? हा, टेंशन घेऊ नका. आणली पर्स. पर हम नहीं डालते, इसमें केमिकल नहीं है. नहीं ये खट्टा आएगा ही नहीं. आमचा कार्तिक आलाय बघा इथं बर्फाचा गोळा खायला. कार्तिक काय म्हणतो? काय म्हणला? काय म्हणला कार्तिक? मुझे भी एक काला खट्टा बनाव. इथं स्वाती आहे बघा, भडकल्या बघा. तरी हिला गार गार गोळा दिलेला आहे, भडकू नकोस म्हणून, गार हो म्हणून. काय? हा पैसे माझे सगळे घेताय आणि सांगताय. तुझे म्हणजे तुझ्याकडे येतच कुठनं? माझ्याकडनंच ना. ते बरं सांगत नाही. माझे पैसे. हा, तर हे बघा इथं प्रतुल्य पण गोळा खायला आहे, जागो पण गोळा खायला आहे, स्वाती पण गोळा खायला. मग मी काय एकटा मागे राहू? मी पण जाऊन गोळा घेतो. तर आज दुपारच्या जेवणात चपाती, एक पायाची कोंबडी, भात, सोलकढी आणि आमटी आहे. एक पायाची कोंबडी म्हणजेच अस्लमचं वांग. तर अशा तऱ्हेने जेवण आता करूया आपण पण या सगळे जेवायला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका की राव सबस्क्राईब. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.